महाराष्ट्रात प्रथमच बीटापासून वाईन तयार करण्याचा अनोखा आणि प्रगतशील उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात साकारला आहे. प्रगतशील शेतकरी महेश देशमुख यांनी या नवकल्पनेतून शेतीला एक नवा व्यावसायिक मार्ग दाखवला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे बीट पिकाला नवा बाजारपेठेचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते. नेमकी ही बीट वाईन तयार करण्याची प्रक्रिया कशी आहे पाहूया या खास रिपोर्ट आता मधून. आपण बी वाईन सुरू केली आहे. ही कल्पना आपल्याला कशी सुचली, काय सांगायला याबद्दल? मी मगाशी बोललो तसं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये की आपला बीट सरबत जो आहे तो फर्मेंट व्हायचा. ते नुकसान टाळण्यासाठी आपण त्याच्यामध्ये R&Ds केल्या आणि विद्यापीठाशी संलग्न राहून त्याच्यामधनं काही बीट ज्यूसचं ब्रुईंग करता येतं का, की हा संकल्पना घेऊन आपण विद्यापीठाशी संपर्क साधल्यानंतर लक्षात आलं की आपण त्याचे चांगल्या पद्धतीने फर्मेंटेड करू शकतो आणि एक चांगलं पेय आपण लोकांच्यापर्यंत आणू शकतो. ह्या संकल्पनेनं आम्ही तो हे केला की त्यामध्ये आपण गेल्यानंतर लक्षात आलं की ते बीट पासून ब्रुईंग ही संकल्पना नाही आहे, ती नियमात नाही आहे. म्हणून आम्ही एक्साईज डिपार्टमेंटशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला सांगितलं की पहिला आपल्याला अधिनियम चेंज करावा लागेल. आम्ही तो त्याच्यात पाठपुरावा करून त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांची कागदपत्र सबमिट करून तो अधिनियम आपण बदलून घेतला. ह्या प्रोसेसला साधारणतः आपल्याला 1 वर्षाचा कालावधी गेला. त्याच्यानंतर अधिनियम मंजूर झाल्यानंतर आपण कोल्हापूर डिपार्टमेंट एक्साईजशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्या लागणारे जे काही कागदपत्र आहेत ते आपण त्याची पूर्तता करून आपण ही ब्रुईंग कंपनीचे लागणारे जे काही इथिकली अँड लीगली डॉक्युमेंटेशन क्लिअर केलं आणि मग आपल्याला ही ब्रुईंग कंपनीसाठी परवानगी मिळाली आहे. प्रोसेसिंग कशी असते, काय सांगायला याबद्दल? याच्यामध्ये एक आहे की पहिला शेतकरी, त्याला ते तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की याचा फायदा शेतकऱ्यासाठी काय आहे आणि हा उद्देश आम्ही काय ठेवला त्याच्यामध्ये, की बीट हे दुर्लक्षित घटक आहे आणि तो लोकांच्यापर्यंत खाल्ला जावा म्हणून आम्ही बीट पासून विविध प्रोडक्ट बनवतो. ही ब्रुईंग कंपनी सेकंड फेज आहे. तर शेतकऱ्याकडून आपण बीट ₹20 प्रति किलोनं खरेदी करतो. त्याला आपण एक अदर सोर्स जनरेट करून दिलेला आहे की तो ऊसात आंतरपीक करेल किंवा माडाही बीट पिकवू शकतो. हे 55 दिवसाच्या कालावधीचं पीक आहे की जेणेकरून त्याला ह्या अल्प कालावधीमध्ये चांगला नफा देऊन जातो. तसा विचार करायला गेला तर एकरी बीट हे माडं केलं तर 6 ते 7 टनापर्यंत उत्पन्न त्याचं निघू शकतं. प्रोसेसिंग कशी असेल, काय सांगायला याबद्दल? बीट शेतातून आल्यानंतर वाईन यार्डमध्ये येतं, ती इथलं धुतलं जातं पहिल्यांदा. त्याच्यानंतर त्याची साल काढली जाते. साल काढल्यानंतर त्याची ज्यूस एक्स्ट्रॅक्शनसाठी गेलं जातं आणि ज्यूस एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर त्या फर्मेंटेशन टँकमध्ये जातं. त्याचा जो कालावधी फर्मेंटेशनचा पूर्ण झाला की मग तो फिल्टर होऊन एजिंगला गेली जाते आणि मग बॉटलिंग आणि मग विक्रीसाठी ती तयार होते. एक वेगळी कल्पना आणि शेतीतून उद्योगाची नवी दिशा. बेटापासून वाईन तयार करत महेश देशमुख यांनी दाखवून दिले की परंपरागत शेतीच्या पलीकडे जाऊन विचार केला तर संधीचं आकाश खुलं होतं आणि हाच विचार शेतकऱ्यांना सक्षम बनवू शकतो.